चला विनायकजी साहेब आपणास विनंती आहे. पांडुरंगजी पाटील, पांडुरंगजी पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल. आज सन्माननीय सुरेशजी भोसले, आज सन्माननीय गणेशजी जगताप, सन्माननीय गणेशजी जगताप, आणि शिवगण शिवगण साहेब आपणास देखील विनंती, आपण देखील या. मॅचला होते सुरुवात. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे सज्ज असतील रमेशजी मांडिलकर. तर दुसऱ्या सामन्याला मात्र सुरुवात केली जाते. इस्वर्टी स्पोर्ट्स आणि प्रिया सुपर किंग्स या दोन टीम मध्ये ही लढत पाहायला मिळते. नाणेफेकीचा कौल जिंकला इस्वर्टी स्पोर्ट नाही आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय मात्र घेतलाय. युबांच्या मात्र गोलंदाजी वर्षाचा झालाय आणि पहिला 3 चेंडू फेकण्यामध्ये निर्धाव फेकण्यामध्ये यश मात्र मिळालंय. फलंदाज मयूरच्या अगेन्स्ट मात्र 2-3 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश मिळालंय. युबांचे या गोलंदाजाला युवा गोलंदाज आहे तशी कामगिरी मात्र मैदानामध्ये चालू आहे. पुन्हा कव्हर ड्राईव्ह केलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचणार का, परंतु क्षेत्ररक्षकाला अडवण्यामध्ये यश मात्र आलंय शेवटच्या क्षणी आणि तिथे 2 डबा कंप्लीट. तिसऱ्या संख्येची कॉलिंग मात्र केली आहे आणि तिसरी धाव सहजरित्या कॉपीगिरीत मध्ये पूर्ण होता आणि आपल्याला पाहायला मिळतीये. 3 धाव संख्येच्या मदतीने चौथ्या चेंडूवरती येत आहेत ते 3 धावा. स्वर्टी स्पोर्टला मात्र चौथ्या चेंडूवरती खत कोलण्यामध्ये यश मात्र मिळालंय. ते मयूर आणि फलंदाज मंगेश या 2 महेश या 2 फलंदाजाला गोलंदाजी स्टान्सवर युवा गोलंदाज युवांज लंबा असं प्राचीन करण्यात आलंय. पिबंद षटक मात्र असेल. सुरेख फटका अप्रतिम दर्जेदार चेंडू मात्र चाललाय तो लॉंग ऑन रिजनला. मात्र 1 धाव कंप्लीट मात्र होती आणि 1 धाव संख्येच्या मदतीने संघाची धाव संख्या झाली ती 4 धावा. सज्ज झालाय गोलंदाज युवांज पुनश्च तयार होतोय मैदानामध्ये. सुरेख फटका अप्रतिम प्रॉपर टायमिंग चेंडूला टाटा बाय बाय करा. चेंडू चाललाय तो लॉंग ऑफ रिजनला. फेड मात्र सुरेख पाहायला मिळाला, परंतु शेवटच्या क्षणी मात्र क्षेत्ररक्षकाला अपयश मात्र आलाय आणि चेंडू गेलाय तो सीमा रेषा बाहेर. धावा मिळतील त्या 6 धावा. परंतु शेपाट मात्र गौरव केलाय तो मयूर या फलंदाजाने षटकाराने, कारण की ज्या वेळेस पॉवर प्लेचा षटक होता आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्येची गरज होती ती धावसंख्येची गरज मात्र राखली आहे. परंतु आपण एक महत्वाची बाब मात्र असेल ते प्रिया सुपर किंग्स या संघाचे ओनर बाबू पुरस्कर्ते सागरजी माडवकर सर सुद्धा स्वतः मात्र मैदानामध्ये खेळ करत असताना आपल्या संघाला लीड करत असताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. परंतु एकीकडे असेल इस्वर्टी स्पोर्ट्स या दोन्ही संघाच्या अस्तित्वाची लढाई मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय. एकीकडे नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र घेतला आणि फलंदाजी करण्यास भाग पाडली ती इस्वर्टी स्पोर्ट्स या टीमला. परंतु पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावर धावा लागल्या त्या बिनबाद 10 धावा. संजय मात्र गोलंदाजी स्थानावर सज्ज झालाय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातलं मात्र दुसरं षटक मात्र असेल. संजय धारवे मात्र सज्ज झालाय बॉलिंग स्टान्सवरती. क्रिकेटचा बराचसा अनुभव या फलंदाजांकडे खेळाडूंकडे आणि ती गुणवत्ता आता मात्र सिद्ध करावी लागेल मैदानामध्ये, कारण की ज्या क्रिकेटचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाची सुजरी येऊन मैदानामध्ये खेळ करतायत. सफळ होऊन डिजिटल आउटसाइडला लेग स्टंपने चेंडू पिचिंग झाला होता. पंचांनी आमच्याकडे पाहिला आणि
कबायत करण्यास भाग पाडली आहे रात्रीच्या सत्रामध्ये पंचांना. ऑफिशियल पंचामध्ये मित्रा सर आणि त्याच्या समोर मात्र शर्मा सर हे ऑफिशियल पंच मात्र या स्पर्धेला लागले. शिरगाव परिसर प्रीमियर लीग आयोजकांचे खूप खूप आभार मानूया. अलॉंग द कार्पेट डीप मध्ये चेंडू करून काढलाय. लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक मध्ये कोणती चुकी करत नाहीये. एक सिंगल मध्ये मिळते आणि या सिंगलच्या मदतीने संघाची पोहोचली ती 12 या धावसंख्येवरती. दुहेरी धावांमध्ये पदार्पण केलंय टीमच्या धावसंख्येने. सज्ज झालाय संजय. चेंडू पडल्यानंतर मात्र आतल्या बाजूने वळण घेतोय. पुन्हा तो क्षेत्ररक्षक मात्र निवडलाय. फलंदाज मयूर आहे आणि त्याच्या समवेत मात्र महेश या दोन फलंदाजाने एक सिंगल डबलला प्राधान्य देऊन, कारण की पहिल्या षटकामध्ये प्रहार चढवले होते, परंतु या षटकाला सिंगल डबलला प्राधान्य देऊन संघाची धावसंख्या उंचवण्याचं काम करतायत. पुन्हा बॅकफुटला जाऊन स्टेअर गेलाय. फटका बसला गेलाय. क्षेत्ररक्षक मात्र तैनात. कोणती चुकी मात्र होणार नाहीये, पण तू झालं मात्र पाटला गेला आणि फलंदाजाला जीवदान मिळतंय. महेश या फलंदाजाला मात्र जीवदान मिळालं गेलंय मैदानामध्ये. असं म्हणतात ना, कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा हा सामना. ते समीकरण मात्र बालगुण मनाशी आपल्याला खेळ मात्र करावा लागेल मैदानामध्ये. पंचांनी मात्र टायमर लावायचं आणि 25 मिनिटाच्या कालावधी मात्र ही इनिंग मात्र आपण समाप्त करायची. वारंवार ताकीद मात्र द्यायची गोलंदाजी करणाऱ्या टीमला. पुन्हा गोलंदाजी चेंडू बॉटम एज मात्र घेतली आहे. तड्या सर्कल मध्ये चेंडू मात्र फेकी अचूक झाली असती तर फलंदाजाला मात्र बाद होण्याचा पासून कोणी वाचवू शकला नसता, परंतु फेकी खराब होती आणि एक सिंगल मिळतीये ती ईश्वरी स्पोर्ट्स या टीमला आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15 धावसंख्येवरती. पुन्हा मात्र कोलो चेंडू अलॉंग द कार्पेट डीप मध्ये लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी सुरेख झाली आहे, बोल तू कलेक्शन चुकलाय असं म्हणूया. वारंवार चुका मात्र प्रियांश लेमन्स सुपर किंग्स या टीम कडून होताना पाहायला मिळत आहेत. परंतु पहिल्या सामने सुद्धा पाहिला वीर मराठा आणि माही 11 या दोन टीम मध्ये बऱ्याचशा चुका मात्र त्या दोन टीमने केल्या आणि तेच प्रातिशिक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय ते प्रियांश 11 या टीम कडून. रनअप मध्ये थोडासा व्यत्यय येतोय. पुरुष 7 वर्षाचे होतोय गोलंदाज संजय. स्ट्राईक एंडला असेल मयूर, ज्याच्यावरती बराचसा लक्ष असेल, बराचशा अपेक्षा असेल टीमच्या घरदाराकडून. कार्पेटच्या प्रेक्षकाला बेट करून चेंडू चाललाय. टाटा बाय बाय करत लॉंग स्टॉप रिजनला येत आहे. त्या 4 धावा टीम ईश्वरी स्पोर्ट्स या टीमसाठी महत्वाच्या 4 धावा बोनसच्या स्वरूपामध्ये 4 धावा संख्या येत आहेत. ठीक आहे. 10.50 सरासरी धावत गेलाय. धावसंख्येवरती, परंतु महत्वाची बाब मध्ये असेल टीमसाठी की एकही फलंदाज अजूनही मैदानाच्या बाहेर आला नाहीये. म्हणजे जी सलामीला गेली होती ती जोडसकली अजूनही मैदानामध्ये केली आणि धावसंख्येचा आलेख आपण पाहिला तर अद्यापर्यंत 10.50 सरासरी षटक धावत गेलाय. जाऊन पोहोचलाय तो 21 या धावसंख्येवरती. प्रिया सुपर किंग ही टीम मात्र नाणेफेकीचा कौल करून जिंकून मात्र प्रथम गोलंदाजी कीर्ती आणि ईश्वरी स्पोर्ट्स हा संघ मात्र आज प्रथम फलंदाजी करतोय. तर तिसरी षटकाला सुरू होत होती. पॉवर प्लेच्या षटकाचा निर्बंध हटवला गेला. आता 5 षटक 30 सर्कलच्या आतमध्ये 6 क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये 2 पंच 2 खेळाडू आज समीकरण आपण पाहतोय मैदानामध्ये. बॉटम हँडचा वापर केलाय. लॉंग ऑफ रेझरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. कलेक्शन सुरेख पाहायला मिळते. फेकी सुद्धा अचूक होती. एक सिंगल मात्र मिळतीये ती ईश्वरी स्पोर्ट्सच्या टीमला. महेश या फलंदाजाला महेश आणि मयूर ही जोड सकले आपण सलामीची पाहतोय. 22 धावा 22 रन्स स्कोर वरती. लॉस ऑफ 0 विकेट्स.
ट्रिपासा टाइम तुदारी तलवार चालवायची होती, चली तो अपनी गर्दन, चली तो सामने वाले की गर्दन कटती है, नहीं चली तो अपनी गर्दन कटने के लिए देर नहीं लगती, असा फटका मात्र पाहायला मिळाला. परंतु अपयश मात्र आलंय फलंदाज मयूरला. आव ना देखा ताव ना देखा मारण्याच्या लदा चौका चक्का. परंतु गोलंदाज मात्र तेवढ्या छान अशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. वारंवार पाहायला गेलं तर गोलंदाजाच्या मेरिट नुसार मात्र खेळ करावा लागेल फलंदाज मयूर या फलंदाजाला. अकलीचा वापर केलाय, जाल मात्र अकलं होतं आणि जाल्यामध्ये सापडला गेलाय. ज्या फलंदाजाची विकेट मात्र पाहिजे होती ती फलंदाजाची विकेट मात्र प्रिया सुपर किंग्स या टीमला मिळतीये. जल्लोष मात्र होतोय मैदानामध्ये. एक मोर विकेट डाऊन मात्र होतीये. मयूर मात्र बॅक टू द डगआउट. डिझाईन सुरेख फटका पाहायला मिळतोय. डीप मधून क्षेत्ररक्षकाला ट्रॅव्हल करायचा होता चेंडू, परंतु अकलीचा वापर मात्र केला होता. परंतु क्षेत्ररक्षकाने आधीच पाहिलं होतं की फलंदाज मात्र स्क्वेअर कटचा फटका मात्र खेळणार आहे. परंतु तिथे मात्र तैनात झाला आणि आपल्या संघासाठी 100% एफर्ट्स मात्र देताना आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल मात्र मिळते आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे ती 23 या धावसंख्येवरती. पुरेशा हेलिकॉप्टर शॉट उडवायचा होता. MS धोनीचा आवडता फटका मात्र खेळायचा होता. MS धोनीची आठवण करून देणारा फटका मात्र पाहायला मिळत होता. परंतु बॅट्सचा आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. आपण पाहतोय प्रिया सुपर किंग्सच्या 11 संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय सागरजी मांडवकर सर सुद्धा आपण आपल्या स्वतः संघाला मध्ये लीड करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये. सुरेख फटका, परंतु फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक पोहोचणार का, परंतु क्षेत्ररक्षकाच्या अबाक्याच्या बाहेर नो मान्स लँड मध्ये चेंडू मध्ये विसावला आणि एक सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केला. एकीकडे क्षेत्ररक्षक भूमिकेमध्ये पिताश्री आणि एकीकडे बॉलिंग ट्रॅकवर मात्र सुपुत्र असे हे समीकरण आपण पाहतोय मैदानामध्ये. प्रियांश 11 सुपर किंग्स सोडून खेळत असताना, कारण की माहिती आहे आपला मुलगा मात्र गोलंदाजी करतोय तर स्वतःच्या पिताश्री मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हीच तर माता पित्यामध्ये असणार हे समीकरण आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 25 या धावसंख्येवरती. 3 षटकांचा खेळ मात्र संपतोय. धाव फलकावर दाबायला लागल्यात त्या 8.33 सरासरी प्रतिषटक दाबात गेलाय. तो ईश्वरी स्पोर्ट्स संघ जाऊन पोहोचला आतापर्यंत 25 या धावसंख्येवरती. तर अथर्व टायगर्स आणि वीर मराठा दोन्ही टीमला आपण इनिंग ब्रेक मध्ये आमंत्रित करूया नाणेफेकीच्या कौलासाठी. अथर्व टायगर्स आणि वीर मराठा दोन्ही टीमने सज्ज राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस मात्र केला जाईल. तर अथर्व टायगर संघाचे संघमालक आपण पाहतो या स्पर्धेचं मात्र ज्यांनी नियोजन आयोजन केलंय ते कल्पेशजी भोसले, शुभमजी पवार आणि ओमकार सुरुवाळ हे आपण पाहतोय. शॉर्ट पे चेंडू होता, ओव्हर पे चेंडूला पुरेपूर समाचार घेता आला नाहीये. क्षेत्ररक्षक ताईनाथ परंतु चुकी मात्र केली जाते मैदानामध्ये. रात्रीची वेळ आहे परंतु रात्रीचा खेळ आपण पाहतोय थोडासा दमट वातावरणामध्ये मात्र खेळ चालू आहे आणि परंतु क्षेत्ररक्षकाला थोडीशी अडचणी मात्र होती आणि मोहन पाटील मात्र सज्ज झालाय बॉलिंग ट्रॅक वरती. पुढे येऊन डान्सिंग डाऊन चेंडू विकेट मात्र फेकून द्यायचा प्रयत्न होता परंतु लॉंग ऑनला मला झालं आकलं होतं आणि जाल्यामध्ये सहज मात्र गावलाय. फलंदाज मात्र बाद होईल डगआउट मध्ये. मनोजला मात्र परतावं लागेल. शनिवार
संघाचे संघ मालक ओनर अरुणजी सुरवळ साहेब सुद्धा मंचावरती उपस्थित झालेत. जिथून सामन्याला सुरुवात झाली तिथून सुद्धा मंचावर येऊन स्थानापन्न झालेत. ते सुद्धा या स्पर्धेचा आनंद मात्र घेताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्यांच्या विद्यमानाने आणि ज्यांच्या सहकार्याने ही शिरगाव परिसर प्रीमियर लीग आपण पाहतोय. पहिल्यांदाच बदलापूर शहरामध्ये डे नाईट टुर्नामेंट आपण पाहतोय. लीगच्या या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्यांच्या आयोजन नियोजनामध्ये असतील आणि त्यांना हातभार लावणारे कल्पेशजी भोसले असेल, शुभम पवार आणि ओमकार सुरवाल, बरेचसे शिरगावचे सर्व खेळाडू ज्यांनी बराचसा मोलाचं सहकार्य दिलं आणि शृंखलेला मात्र आज सातत्यपूर्वी सत्यामध्ये उतरण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहे. पॅकपुटला जाऊन शेअर करायचा होता, पंचांचा इशारा मात्र होता मात्र येतोय. परंतु एक सिंगल मात्र बिलेल आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 26 धावसंख्येवरती. पहिल्या क्षमा असावी 28 धावा. सुपर कव्हर केलायचा होता, पल्लू शॉट मात्र केलायचा होता, खेचायचा होता, परंतु गोलंदाज मात्र तेवढ्या चाणक्य पद्धतीने चेंडू हातलतोय. मला माहिती आहे सफल झालाय. निश्चितच थर्ड मॅन रिझनला मात्र क्लिअर करायचा होता. थोडासा आकू टप्प्याचा चेंडू थोडासा बाउन्स मात्र दिला आणि यष्टेक्षकाच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावलाय. कुटप्प्याचा चेंडू होता. अगोदर बॅटची लिडिंग एज घेतली आहे. थर्ड मॅन रिझन कडे चेंडू ट्रॅव्हल झाला आहे, परंतु शेपटच्या क्षणी दोन चेंडू मध्ये आणि खेळाडू मध्ये युद्ध मात्र रंगलं होतं आणि शेपटच्या अखेरीस पाहायला गेला तर चेंडू मात्र सीमारेषा ओलांडली. तिथे धावसंख्या मिळेल ती 4 धावा. महत्वाच्या 4 धावा मात्र येत आहेत. संघर्षाचा चौकार मात्र आलाय. संघर्ष मात्र पहिल्या चेंडूमधून करताना आपल्याला पाहायला मिळाला. तर ईश्वरी स्पोर्ट्स संघ प्रियांशिल्या सुपर किंग्स या टीमच्या अगेन्स्ट आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 32 धावसंख्येवरती. पुरुष सुपर दो चेंडूचा इशारा आलाय पंचांचा. ओव्हर स्ट्राइक मात्र असेल आणि 1+1 अशा 2 धावा ऍड होतील त्या ईश्वरी स्पोर्टच्या खात्यामध्ये. पहिलाच ओव्हर स्ट्राइकचा नो मात्र आपल्याला पाहायला मिळते. अभ्यंतर धावेने मात्र भर पडली जाते ती ईश्वरी स्पोर्टच्या खात्यामध्ये आणि 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 34 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. मैदानामध्ये आपण पाहतोय प्रियांश सुपर किंग्स ही टीम मात्र प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करते. या स्पर्धेला आमच्या समवेत मात्र जोडले गेले ते माडेसर. बदलापूर विभागातील एक गोड आवाज म्हणजे जी सातत्याने ओळख आहे ते सुद्धा या स्पर्धेमध्ये आमच्या समवेत मात्र जोडले गेलेत. लोवर पोटा चेंडू कन्वर्ट केलाय लॉंग आणि लॉंगॉन मध्ये. क्षेत्ररक्षक मात्र तैनात. एक सिंगल मात्र मिळते आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती 35 धावसंख्येवरती. 4 षटकाचा मात्र खेळ संपलाय. धावफलकावर धाबा लागल्यात त्या 35 धाबा. बरोबरीत षटकाला मात्र सुरुवात होईल. तत्पूर्वी जाऊया टीचर मास्टरकडे. क्रिकेटचा कुंभमेळा आणि क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. तो नाईट टुर्नामेंट मात्र पहिल्यांदाच बदलापूर विभागामध्ये आपल्याला ज्यांच्या विद्यमानाने आणि ज्यांच्या आयोजन आणि नियोजनाखाली आपल्याला साकारताना पाहायला मिळत आहे ते शिरगाव परिसर प्रीमियर लीग 2022 चे एक दिमागदार आयोजन. शॉर्ट पे चेंडू होता. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक मात्र अडवणी करतोय. फ्लाइंग स्लिप आणि चेंडू मात्र अडवला गेला. एक धाव मात्र जिथे होती तिथे दुहेरी धाब्यांमध्ये कन्वर्ट केलाय. जिथे चेपलाईने अर्धीच्या गतीने 2 धाबा मैदानामध्ये कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज विनय आणि त्याच्या समोर मात्र महेश हे 2 फलंदाज आपण पाहतोय. सलामीला गेलेला महेश अजूनही मैदानामध्ये टोल टोकून आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्यावरती जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारीला आता
सत्यामध्ये उतरवण्याचं काम मात्र करावं लागेल. स्लॉक षटकाला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय. पवन त्याच्या खांद्यावरची जबाबदारी दिली आहे. उर्फे चेंडू होता, चेंडूला फेकून द्यायचं होतं परंतु बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. म्हणजे इथे लाईक बाईची एक धाव मात्र येईल आणि एक धावसंख्येच्या मदतीने धावा कशाही होत, परंतु इसवडी स्पोर्ट्स टीमसाठी धावा येत आहे ती महत्वाची बाब मात्र असेल. अद्यापर्यंत धावफलकाचा विचार केला तर 38 धावा धावफलकावरती लागत आहेत. लो स्कोर मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. बाऊस मात्र परफेक्ट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतीये. गोलंदाज पवन याच्याकडून अक्षरशः नाका तोंडाच्या समोरून मात्र चेंडूने उचली घेऊन इष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय, परंतु इष्टरक्षकाचा आपण कौतुक करणं गरजेचं असेल. बराचसा अनुभव आहे. हेलिकॉप्टर शॉट मात्र उडवायचा पटका फसला गेला. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचत नाहीये. नो मास लाईन मध्ये चेंडू विसावलाय. एक सिंगल मात्र कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न मात्र झाला आणि दुसरी धाव सुद्धा सफल होताना आपल्याला पाहायला मिळाली मैदानामध्ये. 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली आहे ती 40 धावा. गोलंदाजी करणाऱ्या प्रियांश सुपर किंग्स टीमला माहिती आहे की महेशच्या बॅट मधून फटकेबाजी येणार नाहीये, कारण सलामीला गेला होता. अजूनही मैदानामध्ये 5वं षटक मात्र चालू आहे आणि मैदानामध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्याला दाखवावं लागेल आपल्यामध्ये असलेली पोटेन्शियल, आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता आणि आपल्यामध्ये असलेली ताकद. बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच मात्र लागवायचा होता, परंतु अपयश मात्र आले आणि इथे गोलंदाजाने वर्चस्व मात्र आपलं गाजवताना पाहायला मिळतोय. 4.5 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्या तर 40 धावा फायटिंग स्कोर पर्यंत पोहोचला गेलाय तो ईस्टवर्ड स्पोर्ट्स संघ. बॉटम एज घेतली. लंगानला क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. महेश मात्र दमला आणि तशा परिस्थितीमध्ये 2 धावा मात्र कंप्लीट करतायत आणि 2 धावसंख्येच्या मदतीने पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. दोन्ही टीमने आपण पाहायला गेलं तर टायमिंगचं पालन मात्र केलं आणि 42 रन्स स्कोर कार्ड पाहायला मिळत आहेत. आता गरज असेल प्रियांश सुपर किंग्स टीमला बरोबर 30 चेंडूंमध्ये 43 धावसंख्येची गरज मात्र असेल तर आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा शिवप्रतिष्ठान शिरगाव आयोजित शिरगाव प्रीमियर लीग 2022 चे देखणार आणि दिमागदार आयोजन अरुणजी सुरवळ साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि त्यांना हातभार लावण्याचं काम मात्र केलंय ते कल्पेशजी भोसले आणि शुभम पवार यांच्या विद्यमानाने ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली मात्र ही शृंखला मात्र पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. पाहत राहा शिरगाव परिसर प्रीमियर लीग. तर सेकंड इनिंगला मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया एक बदलापूरचा गोड आवाज माडीसार. संग्राम ठेवलाय मोठा शिरगावाला. संग्राम ठेवलाय मोठा शिरगावाला. संग्राम ठेवलाय मोठा शिरगावाला. थँक्यू डिझा. थँक्यू रमेश. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. अथर्व टायगर्स आणि वीर मराठा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपणास विनंती आपण टॉस साठी यायचं. हॅलो, तर प्लीज विनंती करतो तर महाराणा साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान होतोय. तदनंतर आपण पाहतोय माननीय ज्ञानेश्वरजी भोसले यांचा देखील शुभ सन्मान.
हॅलो. त्यानंतर सावंत साहेब आपला देखील यथोचित मान सन्मान होतोय, तर प्लीज आपण देखील यायचं समोर. त्यानंतर नरेंद्र शेजवळ साहेब यांचं देखील यथोचित मान सन्मान. त्यानंतर राहुलजी सावंत यांचं देखील यथोचित मान सन्मान होईल. त्यानंतर आनंदजी पेंडुलकर यांचं देखील शुभ सन्मान. त्यानंतर लोंढे बाबा आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. लोंढे बाबांचा. त्यानंतर कदम साहेब आपला देखील शुभ सन्मान. त्यानंतर दाभोळकर मामा आपला देखील शुभ सन्मान यथोचित मान सन्मान केला जातो शुभम पवार यांच्याकडून. त्यानंतर काशीनाथजी पाटील साहेब आपला देखील शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर महेशजी सुतार साहेब आपला देखील शुभ सन्मान असेल. तर पांडेजी यांना विनंती करतो आपल्या शुभ सन्मान करायचा. शेटके भाऊजी आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. थँक्यू. सोमनाथ मराठे आपला देखील सोपन मराठे आपला देखील शुभ सन्मान केला जातोय. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू अनुज. अतिशय चांगला आवाज आपण अनुजचा देखील ऐकला, कारण प्रेझेंटेशन मध्ये सत्कार समारंभाची फार मोठी जबाबदारी त्याच्यावरती आहे. या लीग मध्ये या 2 रात्रीमध्ये आपल्याला त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेने. 43 धावांची गरज आहे. भरपूर चांगले मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 30 चेंडू आणि 43 धावा. समीकरण वाटतं तितकं सोपं नाही आहे, कारण गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघाकडे देखील भरपूर चांगले पाहायला मिळेल. जी प्रियांश सुपर किंगने गोलंदाजी केली आहे नाणेफेकी जिंकून, आणि आता मात्र इसवटी स्पोर्ट्स टॉस या ठिकाणी केला जाईल. नेक्स्ट मॅचचा अथर्व टायगर्स आणि वीर मराठा हा संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय, आणि आपला निर्णय आपण कळवायचा आहे. रोशन अंबोळे बॉलिंग. जाऊया मॅचच्या दिशेने. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल यावेळेस टिअर करण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहतो पुढ्यात टाकलेला हा चेंडू भरपूर लाईन चांगले पाहायला मिळाले. अचूक टप्प्याचा हा चेंडू भन्नाट वेगाने निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. चंद्रकांत आणि मोहन ही जोडी आपण पाहतोय सलामीची. चंद्रकांतला देखील कोण विसरेल, जबरदस्त खेळाडू आहे. भरपूर वर्षाचा दांडगा अनुभव त्याच्याकडे देखील. यावेळेस आपण पाहतो बाटच्या तिकडा स्वतःच्या फॉलोअर मध्ये गोलंदाज आहे, परंतु इथे धाव मिळत नाहीये. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी क्रिकेट काय असतं ना, वेट अँड वॉच क्रिकेट, हे क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 43 धावांची जरी गरज आहे तरी मात्र शांत धाबा आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत, कारण मैदानाच्या आतमध्ये अद्यापपर्यंत एकही धाव इथे जमा केलेली नाहीये. परंतु खोलवर टप्प्याचा बॉल एक सिंगल येते आहे, आणि इनफिल्ड मध्ये एक धाव इथे कम्प्लीट करत असताना फलंदाज चंद्रकांतला आपण पाहिला. टीमची टोटल आपण पाहिली तर 42 पूर्वार्ध आपण पाहिलं. क्रिकेट म्हटलं तर 7 अक्षराने जोडलेला हा शब्द CRICKET हा शब्द आपण पाहतोय क्रिकेट, आणि त्या 7ही अक्षरामागे काहीतरी लपलेलं नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 43 धावा बनवायच्यात, गोलंदाज सज्ज आहे. त्याचं उत्तर आपण नक्कीच त्याबाबत आपण चर्चा करू या सत्रामध्ये. पहिले षटक प्रगती पथापथी असताना गोलंदाजाचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट आले, त्यानंतर एक सिंगल आली आहे, आणि इथे मात्र अक्षरशः फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम हा गोलंदाज विनय करतोय. अद्यापर्यंत 3 चेंडू डॉट आले, एक सिंगल आली आहे, आणि त्याच्या साथीनं मोहनला कोण विसरेल. डे मध्ये भरपूर चांगला खेळ राहिलेला आहे, परंतु डे नाईटचा फॉर्मॅट भरपूर वेगळा पाहायला मिळेल. यावेळेस टप्प्याचा बॉल
ऑन साइडला लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्कात येऊ शकला नाहीये रमेश. हा चेंडू बॅटच्या म्हटलं जाताना चांगली माणसं जेव्हा चांगल्या माणसांच्या संपर्कात येतात तेव्हा नातं चांगलं बनतं, आणि जेव्हा चांगला चेंडू चांगल्या बॅटच्या संपर्कात येतो ना तेव्हा क्रिकेटमध्ये धावा सुद्धा चांगल्याच मिळतात, परंतु संपर्क होऊ शकला नाहीये. डॉट बॉल, धावा संख्या स्थिर. यावेळेस भन्नाट भन्नाट प्रचंड वेग, का वेग होता या गोलंदाजीमध्ये. शेवटचा बॉल आणि शेवटचा चेंडू गोड करत असताना गोलंदाज विनयचं कौतुक व्हायला हरकत नाहीये. 43 धावांची गरज असताना पहिलं पॉवर प्लेचं षटक कसं असावं याचं ज्वलंत उदाहरण या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त केवळ एक धाव खर्च केली आहे, आणि समीकरण मी सुरुवातीला मॅच चालू होण्याच्या अगोदरच सांगितलेलं आहे, वाटतं तितकं सोपं नाहीये, कारण क्रिकेटमध्ये कोणती धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. 43 धावा बनवायच्या होत्या, आणि 43 धावांसाठी मात्र चालू असलेला संघर्ष मैदानामध्ये कायम पाहायला मिळतोय. चंद्रकांत पवारला सुरुवातीला आपण पाहिलं तर बांधून ठेवलं, ज्यामध्ये एक धाव आली, 3 चेंडू सुरुवातीचे, आणि सलग लागोपाठचे 3 चेंडू मोहनसाठी डॉट आले. म्हणजे याचं नाव असं क्रिकेट. एक एक डॉट चेंडू कमबॅक करत असताना धावा कशा प्रकारे डिफेंड करायचे आहेत याचं ज्वलंत उदाहरण या षटकामध्ये आपण पाहिलंय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय कंप्लीट. धावा फलकावरती 1. बघा रोशन अंबोले जो खेळाडू आपण पाहिला मागच्या मॅच मध्ये, त्याची बाट हरवलेली आहे. कोणत्या खेळाडूकडे असेल जे डगआउट मध्ये प्रेक्षक आहेत, जे पॅव्हिलियन मध्ये भरपूर सारे प्रेक्षक आहेत, कोणाकडे असेल त्याचे पाठीरागे, तर आपण प्लीज ती बॅट इथे व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आणून द्या. नेक्स्ट मॅच रोशन अंबोलीची आहे. कोलबटाचा बॉल वेळेस आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतात 4, आणि आता इथून खऱ्या अर्थाने संघर्ष करत असताना फलंदाज चंद्रकांतच्या बॅट मधून निघतोय हा पहिला चौकार. फलकावरती 5 या आकड्यावरती 43 धावांचे पाठलाग करत असताना 30 चेंडू तुमच्याकडे आहेत. 30 चेंडू मध्ये तुम्हाला 43 बनवायचे आहेत, आणि इथून पहिले षटक भरपूर निर्णायक राहिलं, त्यामध्ये धाव खर्च केली फक्त आणि फक्त 1. तदनंतर आलेला हा पहिल्याच बॉलवरती चौकार. यावेळेस पुन्हा एकदा चांगल्या चेंडूला सन्मान देणं फार गरजेचं असतं. संयम क्रिकेटचा आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. डिफेन्सिव्ह क्रिकेट, आणि हा चेंडूला डॉट म्हटलं जाताना जेव्हा जेव्हा सुनील गावस्कर सरांनी एक वाक्य नेहमी, तुम्हाला खराब चेंडू त्याचा खरपूस समाचार तुम्ही क्रिकेटमध्ये घेऊ शकता, परंतु जेव्हा गोलंदाज तुम्हाला चांगला चेंडू फेकेल त्याला सन्मान देणं तितकंच भागच पडेल. यावेळेस इथे आपण पाहतोय बिग हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतात. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द नाईट, अफलातून सेल टिपलाय. फलंदाज होईल बा, चंद्रकांतला परतावा लागेल. पहिला गडे गारद होत असताना लकीने टिपलाय सेल. संपुष्टात आला फलंदाज चंद्रकांतचा खेळ. आपण चर्चा करत होतो CRICKET या 7 अक्षराने जोडलेला शब्द, म्हणजे प्रत्येक शब्दामागे काहीतरी लपलेलं आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचा पहिला C सांगतो कॉन्सन्ट्रेशन. जी मर्यादा असते तुमच्याकडे क्रिकेटमध्ये ते तुम्हाला दाखवायची असते, त्या मर्यादेच्या बाहेर तुम्हाला खेळ करायचा नसतो. सातत्याने प्रत्येक खेळाला ही मर्यादा असते, आणि त्या मर्यादेनुसार तुम्हाला खेळ करायचा असतो. क्रिकेटचा दुसरा शब्द म्हटला तर R, रिस्पॉन्सिबिलिटी. जबाबदारीने तुम्हाला प्रत्येक खेळ खेळायचा असतो, त्यामधला क्रिकेट हा खेळ देखील जबाबदारीने खेळायचा असतो. सातत्याने जेव्हा एखाद्या खेळाडूवरून जबाबदारी आपल्याकडे आली तर ती जबाबदारी तुम्हाला योग्य रीतीने कशी पार पाडली जाईल याच्याकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं असतं. क्रिकेटचा तिसरा शब्द I, इंटेलिजन्स. यावेळेस आपण पाहतोय कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत, अगदी मिड ऑफ मध्ये एकच धाव तिथे मिळेल, आणि या सिंगलच्या मदतीने एका धावेच्या मदतीने संघाची धावत संख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. विकास आम्हाला माहिती देत असताना 6 धावा. इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता, बुद्धिमत्तेचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा दुसरा C म्हटलं तर कंट्रोल. संयम तुम्हाला ठेवावा लागतो प्रत्येक खेळामध्ये, तो C क्रिकेटचा तुम्हाला सांगून जाईल. त्यानंतर क्रिकेटचा चौथा शब्द
पाचवा शब्द नॉलेज. तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे. क्रिकेट तुम्ही किती खेळता, तुम्हाला सराव किती आहे. प्रॅक्टिस मॅन इज अ परफेक्ट मॅन. याकडे तुम्हाला भरपूर लक्ष द्यायचं असेल. जेव्हा तुम्ही लीग स्टेज स्पर्धा खेळता तुम्हाला सराव भरपूर पाहिजे. जेव्हा तुम्ही रेग्युलर गटाच्या मॅचेस खेळता तेव्हा देखील तुम्हाला सराव हा मात्र करणं गरजेचं असतं. क्रिकेटचा सहावा शब्द ई म्हणजे एनर्जी. तुमच्याकडे ऊर्जा असली पाहिजे. क्रिकेटचा खेळ तुम्ही जेव्हा दिवसा खेळता रात्री खेळता, परंतु ऊर्जा शक्ती तुमच्याकडे किती आहे हा देखील महत्वाचा पॉइंट असो. हे 7 शब्द. आणि शेवटचा म्हटलं तर टेम्परमेंट. टेम्परमेंट म्हटलं तर तुमची प्रवृत्ती आणि तुमचा स्वभाव. हा क्रिकेटमध्ये तुमचा चांगला स्वभाव असला पाहिजे. कारण क्रिकेटची देवता सचिन रमेश तेंडुलकर जेव्हा जेव्हा पंचांनी जो जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचा सन्मान करणं हा त्यांचा स्वभाव होता. म्हणजे क्रिकेटचा शेवटचा अक्षर टेम्परमेंट हे असणं फार गरजेचं आहे. स्पोर्ट्समॅन स्पिरिट. या मॅचच्या दिशेने फलंदाज झाला बाद. यावेळेस आपण पाहतोय अजून एक धक्का लागत असताना फलंदाज परतावं लागतंय. ते बॅटिंग करत असताना रोशनला 1 मोर विकेट डाऊन. लढत देखील पाहायला मिळेल. एका बाजूला सर्व मेजर असतील म्हणजे पोलीस दल आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला 40+ म्हणजे अगदी वयाची मर्यादा नसलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे या वयात देखील आपला फिटनेस काय ना तो तुम्हाला शिरगाव टीम दाखवून देईल. इन ऍक्शन मध्ये प्रेक्षणीय लढत एक्झिबिशन मॅच या स्पर्धेची त्याचा देखील आपण आनंद घेऊ. परंतु जाऊया 43 धावांची गरज आहे. संघ कुठे अडचणीत सापडलाय यावेळेस बॅटिंग करत असताना प्रियांश सुपर किंग हा संघ. बदलापूर पूर्व विभाग सिटी विभागातील पोलीस दल तुम्हाला पाहायला मिळतील. क्षणभर विश्रांती. कुठेतरी भरपूर त्यावेळेस कामाचा डोक्यावरती व्याप असताना देखील पोलीस बंधू आपल्याला पाहायला मिळतील. पोलीस मित्र या ठिकाणी आपला क्षणभर विश्रांती कुठेतरी खेळाच्या माध्यमातून आपला फिटनेस गरजेचं आहे. आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला 40+ पाहायला मिळेल. गोलंदाज सज्जा. यावेळेस ओव्हर पिच. व्हाट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सरळ चाललाय. टाटा बाय बाय करत असताना आकाशाला चुंबन घेत चेंडू सीमारेषा पार. रन्स मिळताय 6. हा येतोय षटकार. गेंद आई स्लॉट में उसे पार किया. पार्किंग प्लॉट में 6 रनों के लिए. मोहन मैदानाच्या आतमध्ये बराच वेळ शांत होता. सुरुवातीचा काळ जाऊ दिला. सुरुवातीची वेळ जाऊ दिली. आणि मोहन सांगत असताना विनयला की शांत बसायला मी काही संत नाहीये. सुरुवातीला शांत होता आणि आता षटकार ठोकत या मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाठलाग करत असताना दुहेरी अंकामध्ये 13 धावा धावफलकावरती. समीकरणे 15 चेंडू. विजयासाठी 30 धावांची गरज. त्यावेळेस आपण पाहतोय कुटपाचा बॉल व्यवस्थित येत नाही बॅट वरती. पंचांचा कोणत्या प्रकारचा इशारा आपल्याला पाहायला मिळत नाही. 2 ऑफिशियल पंच अत्यंत चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. भरपूर विभागातून बिलॉंग करणारे आपल्याला पंच पाहायला मिळतील. मग कल्याण डोंबिवली असेल, बदलापूर असेल, टिटवाळा असेल, त्यानंतर कर्जत विभाग अशा अनेक ठिकाणाहून महाराष्ट्रभर भ्रमण करणारे पंच आपण पाहतोय. भरपूर वर्षांचा अनुभव जोरावरती एक चांगली कामगिरी. क्वालिटी विथ क्लिअरिटी. कोणत्याच प्रकारची ट्रान्सपरन्सी पाहायला मिळत नाहीये. म्हणजे भरपूर पारदर्शकता विकास आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून. अचूक वेळी अचूक पंचांचा निर्णय न्याय देण्याचा काम आहे तो मात्र अचूक पाहायला मिळतोय. षटक क्रमांक आपण पाहतो 3 धावा धावफलकावरती. 3 धावेने 16 या आकड्यावरती. टीमची टोटल 16 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स.
यावेळेस आपण पाहतो बॅटच्या तिकडा चेंडू घरंगळत राहिलाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज येतात विनय. चेंडू उचलतील फेकतील या दरम्यान मिळेल या कालावधीमध्ये फक्त एकच धाव. 17 धावा. 17 धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 43 धावांचा पाठलाग करतोय. 43 धावा बनवायचे कंपल्सरी चेसिंग आहे. आणि आता समीकरणे 12 चेंडू 26 धावांची गरज. 17चा खतरा. कोणत्या संघावरती ही टांगती तलवार आपल्याला पाहायला मिळते. एखादा गोलंदाज जर इथून चमकला तर बॅटिंग करणारा संघ बॅकफुटवरती आहे. आणि एखादा फलंदाज जर मोहन मैदानाच्या आतमध्ये मोहनला फलंदाजी करावी लागेल. सुरुवातीला आपण पाहिलं तर मोहनचे काही चेंडू डॉट आपण पाहिले. तदनंतर आलेला षटकार आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो मोहनला डोक्यावरती बर्फ आणि मुखामध्ये साखर ठेवून फलंदाजी करावी लागेल. कारण 12 चेंडू 25 धावांचं समीकरण काही या मॅच मध्ये महाग नाहीये. धावा बनवाव्या लागतील सामना जिंकायचा असेल तर. पहिला मॅच मध्ये शिक्का मोर्तब केला तो म्हणजे माही चॅलेंजर्स या संघाने. आणि त्यानंतर आपण पाहतोय जो संघ परास्त झालाय त्याची मॅच होईल वीर मराठा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट अथर्व टायगर्स. ही बिग फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जर एखादा संघ पराभूत होत असेल तर त्याचं अस्तित्व धोक्यात असं. ही असते लीग स्टेजची स्पर्धा. गोलंदाजाच्या आखू टप्प्याचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. परफेक्ट डिलिव्हरी. यावेळेस घडलं काय? काही गरज होती का असा प्रश्न निर्माण होईल. आणि मोहनला मात्र परतावा लागेल. धाव बादच्या रूपानं व्यवस्थित बॅट ग्राउंडिंग केली नाहीये हे ओळखलं हे पाहिलंय पंचाने. आणि सांगत असताना SEDOUT आउट. जी चोरगे साहेबांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. म्हटलं जाताना शुभम मोहनने एक षटकार लगावला होता परंतु क्रिकेट हे नियतीला मान्य नव्हतं. आणि मैदानाच्या आतमध्ये सातत्याने जेव्हा जेव्हा आम्ही समालोचन करत असतो ना तेव्हा तेव्हा सातत्याने आम्ही म्हणतो 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षरांचं भाग्य आणि 3 अक्षरांचं नशीब उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत कामी येते. ती मेहनत कामी आली. गोलंदाजी करत असणारा संघ आपण पाहतो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त गोलंदाजी होतीये. इसवटी स्पोर्ट्स या संघाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. धावा बनवल्या त्या पूर्वार्धामध्ये 42 आणि या धावांचं संरक्षण कशा पद्धतीचं केलं जाईल हे अत्यंत चांगलं माहिती आहे इसवटी स्पोर्ट्स या संघाला. आखो टप्प्याचा बॉल चेंडू पडल्यानंतर थोडासा फ्लाय झालाय. इट इज वाईड बॉल. अतिरिक्त बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर भरपूर उसळी घेणारा चेंडू आपण पाहिला आणि या दरम्यान पंचांनी दर्शवलाय इट इज वाईड. अमांतर धाव आणि अमांतर धावेने संघाची धाव संख्या पुढे सरकली आहे. टीमची टोटल एकंदरीत 18 या आकड्यावरती आहे. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती असताना लकी म्हणजे लक फॅक्टर. गोलंदाज आपण पाहतोय यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कव्हर पॉइंट मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. दुसरी धाव देखील भन्नाट वेगाने या ठिकाणी कंप्लीट होत असताना म्हटलं जाताना आयुष्यात तुम्हाला भरपूर खडतर अडचणी येतील परंतु त्या अडचणीवरती तुम्हाला मात करायचे आहेत. जर या स्पर्धेमध्ये तुमची स्वप्न जितकी मोठी आहेत ना तितक्या तुम्हाला अडचणी येतील परंतु तुमच्या स्वप्नांना तुम्हाला सांगायचे नाही आहेत की आम्हाला अडचणी किती आहेत परंतु तुमच्या अडचणींना जरूर सांगायचे आहेत की शिरगाव परिसर प्रीमियर लीग मध्ये आमची स्वप्न किती मोठी आहेत. यावेळेस आपण पाहतो कव्हरच्या दिशेने अजून एक फटका अलॉंग द कार्पेट. इथे झाली आहे चूक होती की घोडचूक. यावेळेस इथे मिळतील 2 धावा. जिथे कदाचित एकही धाव बनवू शकली नसती तिथे या 2 धावा अक्षरशः बहाल केल्या जातात. म्हटलं जाताना केव्हाही आम्ही सांगतोय कोणतीही दिवाळी नव्हती कोणताही दसरा नव्हता तरी या धावा बोनसच्या रूपाने प्रतिस्पर्धी संघाला देण्यात आल्यात. धावा फलकामध्ये आपण पाहतोय 22 ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवरती होते. दुहेरी धाव पुन्हा एकदा मिळेल. बॅटिंग करत असताना आकाशला चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय आकाशच्या माध्यमातून. मोहन बाद झाल्यानंतर असं वाटतं की धावा इथून आकाशने जी जिम्मेदारी स्वीकारली आहे क्रिकेटचा दुसरा शब्द रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी आणि जबाबदारीने खेळ करत असताना फलंदाज आकाश. या दरम्यान आपटेवाडी शिरगाव
शाखा प्रमुख विद्यमान आदरणीय बाळा पाटील साहेबांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. जे अत्यंत माजी क्रिकेटर देखील आहेत, भरपूर नितांत प्रेम आहे क्रिकेटवरती. सत्संग शिरगाव या संघाचे सातत्याने पाठीराखे म्हणून आधारस्तंभ म्हणून ज्यांना आम्ही पाहिलंय ते बाळा पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय चौथं प्रगती पथावरती आहेत. दुहेरी धाव सातत्याने होती, परंतु आता कुठेतरी पूर्ण विराम लावलाय. या षटकामध्ये गोलंदाज लकीने हा चेंडू आलाय डॉट. धाव फलकावरती आपण पाहतोय 24 समीकरणे येणारे 7 बॉल विजयासाठी 19 धावांची गरज. यावेळेस आपण पाहतोय मिस्तामिंग कॉटन बोल्ड करण्याची संधी आणि इथे ती गमावली. एक धाव इथे होईल कंप्लीट. पाहायचे काय घडलंय. कदाचित फलंदाज असतील सुरक्षित, कारण पंचांना प्रश्न विचारला गेला, पंचांकडे अशाळभूत नजरेने पाहिलं गेलं, परंतु पंचांकडून अगदी आपण पाहिलं तर तटस्थ भूमिका पाहायला मिळाली. म्हणजे फलंदाज पूर्णपणे सेफ असतील. इथे मिळेल 1 धाव. एका धावेने 4 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. 25 धावा धावफलकामध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना द्वितीय सत्रामध्ये प्रियांश सुपर किंग या संघाच्या खात्यामध्ये. आणि आता शेवटच्या 6 चेंडूमध्ये तब्बल 18 धावांची गरज आहे. मागच्या मॅच मध्ये जणू काही विकास असं चित्र आपण पाहिलं. 6 चेंडू 20 धावांची गरज होती, परंतु तो सामना डिफेंड झाला होता. 1 चेंडू 8 धावांची गरज होती कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने, परंतु आता 6 चेंडू 18 धावांची गरज. या मॅच मध्ये आपल्याला पाहायचं या स्पर्धेमध्ये कोणता संघ धावा चेस करेल. इथे धावा कमी होत्या 43, परंतु पहिल्या या अगोदरच्या मॅच मध्ये धावा होत्या 65. समीकरण अगदी सोपं होतं, परंतु ते सोपं समीकरण कठीण बनवून ठेवलंय. गोलंदाजांचं कौतुक व्हायला हरकत नाहीये. पहिलं षटक हाताळलं विनयने, ज्यामध्ये धाव खर्च केली 1. दुसरं षटक हाताळलं गोलंदाज मनोजने, ज्यामध्ये धावा खर्च केल्या 6. त्यानंतर पुन्हा एकदा विनय, ज्यामध्ये धावा आल्या 10. आणि लकीचं हे षटक आपण पाहतोय, यामध्ये धावा एकंदरीत विकास आम्हाला माहिती देतात आल्या 8. आणि आता 6 चेंडू समीकरणे 18 धावांची गरज. 6 चेंडू 18 धावांची गरज. मॅच स्पीडअप करायची. गोलंदाजाच्या शेवटच्या अंतिम षटकामध्ये भूषण आखू टप्प्याचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज येत आहेत आणि इथे फलंदाजाला परतावा लागेल. 1 धाव मिळते दुसऱ्या धावेसाठी. प्रयत्न भरपूर चांगले होते, परंतु त्या प्रयत्नांना यश लाभत नाहीयेत. फलंदाजाला परतावा लागेल. मिळणारच सांघिक यश प्रियांश सुपर किंगच्या अगेन्स्ट आपण पाहतोय स्पोर्ट्सच्या संघाला फलंदाज बाद. तदनंतर अशी माहिती येते की एक्झिबिशन मॅच एक मॅच झाल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल, कारण आमचे पोलीस मित्र सर्व मेजर बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि त्यांच्या समवेत आमचे स्थानिक 40+ ची टीम, त्यांना देखील विनंती आपण ड्रेस कोड मध्ये सज्ज राहायचंय. ट्रॅक कंपल्सरी असेल. त्यावेळेस आपण पाहतो लाईन पाहावी लागेल. अंपायर सिग्नल नो बॉल. अगदी आपण पाहतोय लाईनच्या बाहेर हा चेंडू लँड झाला आणि कदाचित पंचांनी दर्शवलाय हा 9 चेंडू. धावा धावफलकामध्ये आपण पाहतो एक्स्ट्राच्या रूपाने मिळते 1 सिंगलने. आणि आता समीकरणे 5 चेंडू 16 धावांची गरज. फ्रीटचा बॉल. उघडा डोळे पहा नीट. या बॉल वरती असेल फ्रीट. 5 चेंडू 16 धावा. एखाद्या मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. नो मॅच. लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा रोखू शकत नाहीयेत. आणि या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 43 धावांचा पाठलाग करत असताना 30 या आकड्यावरती येणारे चेंडू असतील 4 आणि गरज आहे 13 धावांची. 14 धावांची. 4 चेंडू 14 धावांची गरज. वॉट मॅच. भरपूर चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस बॅटची कडा लागतीये.
गली पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना एकच धाव या सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय. सिंगल डबलला प्राधान्य देऊन चालणार नाही आहे. जेव्हा जेव्हा तुमच्या भात्यामध्ये तुमच्या कोठ्यामध्ये चौकार षटकार येत आहेत तेव्हा सिंगल डबल म्हटलं तर क्रिकेटची लाईफ लाईन आहे. ज्या पद्धतीने मुंबईची लाईफ लाईन मुंबईची लोकल असते ना त्या पद्धतीने क्रिकेटची लाईफ लाईन विकास सिंगल डबल असते. परंतु सामना जेव्हा तुम्ही चेस करत असता जेव्हा जास्त धावांची गरज तुम्हाला असते तेव्हा सिंगल डबलला इथे प्राधान्य देऊन चालणार नाहीये. काही घडलंय मैदानाच्या आतमध्ये यावेळी चेंडू सरळ चाललाय. चुकीला अजिबात माफी नाहीये. जेव्हा जेव्हा तुम्ही क्रिकेटमध्ये चुकी कराल तेव्हा तेव्हा तुम्हाला फक्त आणि फक्त आठवेल ती म्हणजे दगडी चाल. रन्स मिळतात 4. दोन चेंडू आणि 8 धावांची गरज. पुन्हा एकदा या मास मध्ये शिरकाव. यावेळेस लाईन चांगली आहे. भन्नाट वेग जणू काही मागच्या मॅचचं चित्र पाहायला मिळेल. 1 चेंडू आणि आता 8 धावांची गरज. परंतु मागच्या सामन्यामध्ये 65 धावा होत्या आणि या सामन्यामध्ये धावा बनवायच्या होत्या फक्त 43. काय गोलंदाजी केली आहे. लाजवाब गोलंदाजी. इसबटी स्पोर्ट्स या संघाशी आपण पाहतोय सामना जिंकलाय. धावा डिफेंड करत असताना सलग लागोपाठचा हा दुसरा सामना आपण पाहतोय. धावा डिफेंड करत असताना सामना जिंकला तो म्हणजे इसबटी स्पोर्ट्स. याच्या अगोदर माही चॅलेंजर्स या संघाने सामना जिंकला.